कर रही हो? मुझे लास्ट ईयर की फ्रेशर्स की मेमोरीज जो याद आने लगी। ऐसा क्या याद आ गया? तुम भूल रही हो क्या? मैं लास्ट ईयर की मिस फ्रेशर्स जो थी। बट ये साल तो नए फ्रेशर्स आए जिनके लिए हमने फैशन वॉक अरेंज किया है। अब देखती हूँ तुम्हारी पोजीशन कैसे नहीं जाती। मैं भी देख लेती हूँ कौन ले सकता है मेरी पोजीशन। सो इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ द डे। Ladies and gentlemen, sharpen your gaze and hold your breath as the new freshers will glide the stage in fashion and elegance. Give a huge round of applause for the participants. You gotta go and get ready to spice. I want your fun, show me maybe a couple. Something just you body. Everyone sparkling and bringing out the joy of retro rewind. I am so amazed by the creativity of the students and the passion that we just witnessed, and I'm so excited. होता है जो लब से ज्यादा वैसे वाला इश्क वाला हुआ कितने आदमी थे जो अभी नाच के गए? अभी तो बस फ्रेशर्स का हुआ है सरकार। फ्रेशर्स का हुआ है। So now welcoming on stage our very own dance group, The Crew। यांनी सांगितलंय कुणाला तरी तहसीलदाराकडे तपासणी करायला। शेवटी सरकारी कामं ही त्यांना वेळ लागतोच। का ग, तू का विचारलं असं अचानक?
नाही मी तर सहजच विचारलं बाई. हे फोन घरीच विसरले वाटतं. हॅलो, हो मी त्यांची बायको बोलते. तुम्ही? हां हां बोला ना. जमिनीचं काय? हो हो चालेल, या तुम्ही. काय ग ताई, कोणाचा फोन होता? अगं तू मगाशी बोलली आणि काम झालं बघ. कागदपत्रांची तपासणी झाली आहे. त्यात 6 एकर जमीन सासऱ्यांच्या नावावर असल्याचं कळालंय. आता ते वकील येतच असतील ते कागदपत्रांवर सह्या घ्यायला. 6 एकर. मग आता ही सगळी जमीन दाजींच्या नावावर? हो, बरं झालं बाई, त्याचं मिटलं. अगं ताई, सगळी जमीन दाजींच्या नावावर? तुझ्या नावावर पण हवं ना काहीतरी. सूनच तू या घरची. कशाला, यांच्या नावावर आहे ना. अगं वेडे, तू ना फार भोळी आहेस. तुला काही समजतच नाही. तुझ्या नावावर पण हवं ना काहीतरी. मी तर म्हणते दाजींनी सगळी जमीन तुझ्याच नावावर केली पाहिजे. बायको आहेस ना तू त्यांची, हक्क आहे तो तुझा. अगं पण बिन काही नाही ग. तुला नाही माहिती बाहेर काय काय चालू आहे ते. आता मी माझ्या बहिणीबद्दल चांगलाच विचार करणार ना. बघ बाई, शेवटी कुणाच्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलंय कोणाला माहिती. इंदू, हे इंदू, जरा पाणी आणतेस का? मला जरा चक्कर येते. अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही जरा बसा, मी पाणी घेऊन आले. जिवंत आहे मेला. ताई लवकर ये, दाजींना बघ काय झालं. काय ग? अरे देवा, काय झालं तुम्हाला? अहो काय झालं का यांना? आता काय करायचं आपण? ते वकील पण येतच असतील. थांब थांब थांब, किती टेन्शन घेतेस तू. मला जरा विचार करू दे, थांब. कुणी आहे का घरात? श्यामरावचं घर नवा? वकील आले वाटतं. आता काय करायचं आपण? त्या वकिलांना असं तर नाही वाटणार ना की आपणच यांना जमिनीसाठी. थांब थांब, हो आलेच. ऐक ऐक, आपण ना यांना आधी आतमध्ये घेऊन जाऊया, नाही तर लोकांना एकाचं 2 करायला वेळ लागत नाही. बघतेस काय, उचल. थांब थांब, 3 म्हणल्यावर उचल. 3. काय खायला घालते काय माहिती, वाढलाय बाई. काय म्हणालीस काय ग? काय नाही, तू चल नाही तर टिकली पडेल तुझी. हा वकील एवढा लवकर कसा आला ग? देव जाणे बाई. आता काय करायचं? हे असे बेशुद्ध पडलेत. आता जमिनीचं काम उगाच लांबीला लागणार आहे. कधी नव्हे ते घरात पैसे येणार होते, त्यात पण हे दाजी असे. पण आता आपण वकिलांना काय सांगायचं? वकिलांना काही सांगू ग, शेवटी आपल्याला जमीन आपल्याच नावावर करायची. आपल्या? तेच ग, तुझ्या. कोण आहे? हे तुमचं पार्सल होतं जरा. हो बाई, असं काय बघताय भूत बघितल्यासारखं? बाई वाटतं माझ्या प्रेमात पडल्या. ताई लवकर ये, हे बघ. काय ग? अहो तुम्ही तुम्ही तर आत होता ना, इथे कसे काय? अहो काहीतरी काय बोलताय? मी आत्ता हिकडनं आलोय. आणि अहो काय, अहो अजून लगीन नाही झालं माझं. हा, पण तुमच्या ओळखीत कोणी असेल तर सांगा. हा ताई बघ ना, जरा चाल आणि केस थोडे सरळ केले ना तर सेम टू सेम दाजी ना
हो ना ग. आयडिया. माझं ना तुमच्याकडे एक काम आहे, करणार? त्याचे तुम्हाला पैसे पण मिळतील, करणार का? करावंच लागेल. मला चला. हात पुढे घेऊन झाला. हो हो हो. चलते. हा, ऐक, दाजींच्या खोलीला कडी लावणे, नाही तर दाजी बाहेर आले तर घोळ व्हायचा सगळा. अगं पण भोळी ग माझी ताई भोळी. राहू दे, मीच लावते, तुझ्याकडून नाही होणार ग. करेल ना ग हा सगळं नीट. शिकवलंय त्याला सगळं, करायला तर हवं. आता बघू काय करतोय ते. कधीचा येतोय हा माणूस, एवढा वेळ लागतो का कपडे घालायला? काय कसं दिसतोय? पाय विसरलात? अरे हो हो हो, आता बरोबर. हा, आणि ती टोपी का नाही काढली? नाही नाही, टोपी नसतं काढत आपण, ते आपलं सिग्नेचर आहे. सिग्नेचर आहे म्हणे. ते सिग्नेचर सोड, हे सिग्नेचर बघ, आणि सेम अशीच सही करायची. बस रे, तुला जास्त काही काम नाहीये आणि जास्त काही बोलूही नकोस तू. बाबा, ए, कोण कोण बाबा कोण? मी कुणाचा बाबा वगैरे काही नाही. हो असं काय करताय? तुम्हीच बाबा आहात ना? अरे हो हो हो, मीच बाबा. बरोबर बरोबर. बाबा ते जरा जे काय काम असेल ते तुझ्या आईला सांग. बाबा बाबा म्हणजे तुझ्या आईला सांग. हा हा. बाळा तू चल, आज चल, मी तुला जेवायला देते. जा जा, घेऊन जा ग तिला. ते काय करतोयस तू वेड्या? पैशासाठी काय काय करायला लागतंय मला. मला जरा मोकळा श्वास पाहिजे. मी जरा बाहेर जाऊन येतो. ए थांब थांब थांब. ऐक, नॉमिनी म्हणून माझं नाव लिहायचं. तू जास्त डोकं चालवू नकोस रे, मी सांगते तेवढं कर. नॉमिनी म्हणून माझं नाव लिहायचं. आणि आता बाहेर जातोस ना, तर लक्षात असू दे, तू आता पोस्टमन नाहीयेस, शामराव जाधव आहेस. हो बाई. हा जा, कामं सांगतात आणि नुसती. लवकरच ये. आता हा कुठे गेला? इथेच गेलाय ग, ये. तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल. होईल ना सगळं नीट? शामरावचं घर काय आहे? हो हो, वकील आले वाटतं. या ना वकील साहेब, या या या, बसा बसा. ते पार्सल उचल ग ताई. हा, शामराव दिसत नाहीये. ते जरा बेशुद्ध. बाहेर गेलेत ते, जरा बाहेर गेलेत. येतीलच इतक्यात. तोपर्यंत तुम्ही पाणी घ्या ना. पाणी आण ना ताई. काय मग वकील साहेब, कसं काय येणं केलं आज? ते मी शामरावला सांगतो. सांगत पण नाही मला. हे घ्या, पाणी घ्या. तो बघ आला. अरे वकील साहेब, असं काय येणं केलं? अरे शामराव, अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. कशाबद्दल? हा, जमिनीचं काम झालं वाटतं. एकदम बरोबर ओळखला. 6 एकर जमिनीची नोंद तुमच्या नावावर सापडले. फक्त तुमची सही झाली, सगळं तुमच्याच नावावर झालं समजा. या सह्या करून घेऊया. या, वा या. वा वा वकील साहेब, काय खुश खबर, काय खुश खबर. एकदम दाजींसारखं करतोय ना ग. हो ना. ठीक आहे. ए, तुला आठवते ना सगळं नीट? हो, फक्त चक्कर आली म्हणून लोक विसरत नाही. काय बोलू? करेल ना ग आज सगळं नीट. मला खूप भीती वाटते ग. करायला तर पाहिजे, बाकी सोड ग. फक्त सही नीट झाली पाहिजे, ते महत्वाचं. बाकी जाऊ दे, बघू आता काय करतोय ते. चला शामराव, तुमच्या सह्या झाल्यात. भेटू परत. चला. चालेल चालेल, या या. वा वा वा, काम झालं. मी जरा बाहेर जाऊन येतो. हा हा. काम झालं वाटतं. ए ऐक, आता काम तर झालंय, पण शेवटी बाहेर जाऊन काय घोळ घालू नकोस. हो हा, आठवतंय ना शामराव जाधव? हो. हा,
जा आता. घरातल्या सगळ्या बायका मला नावाने का हाक मारतायत? ताई, काम झालं. आता तो एकदाचा पोस्टमन आला ना की त्याला पैसे देऊन टाकूया. दमले बाई त्याला शिकून शिकून. आता 6 एकर आपले. आपले तुझे. हा. हे काय तुमचा वकील कधीपासून वाट बघतोय, इकडे पाय दुखायला लागला माझा. आता हे काय नवीन नाटक? अरे आताच सह्या करून गेलास की नाही तू? अहो काहीतरी काय बोलताय, आता इकडनं आलोय ना तुमच्या समोर. नक्की मगाशी आला नव्हतास ना तू? अहो नाही हो, आत्ताच आलोय मी. ताई, तुझ्या कार्टीने कडी पण उघडलीये आणि मागचा दरवाजा पण उघडाय. म्हणजे मग मग तो तो कोण होता? गोलमाल है भाई साहब, गोलमाल है. टाळ्या टाळ्या टाळ्या. बैग लेने के लिए आया हूँ फिलहाल. मेरे बाइक का चार्जिंग करना पड़ा. चावडी चमकते मात्र